आखाती देशातील युद्धामुळे नवं संकट जगाचं दार ठोठावतंय। युद्धाची धगीने आता जगभर वणवा पेटण्याची शक्यता आहे। मात्र हे संकट कोणतं आहे पाहूयात, यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। जगाचं मरण की महागाईचं रण? जगात मंदी येणार, युद्धाची धग आणि घरोघरी पेटणार वणवा। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता फक्त सीमेपुरता मर्यादित न राहता युद्धाची धग जगाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे। युद्धाची झळ आता पेट्रोल आणि डिझेल पुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचणार आहे। कारण खुद्द आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनंच युद्ध असं सुरू राहील तर जगावर मंदीचं संकट कोसळणार असा इशारा दिलाय। आखाती देशांकडून होणाऱ्या खतांच्या पुरवठ्यात अडथळा आल्यास शेतीचा खर्च मर्यादेबाहेर जाईल। त्यात होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जगाच्या 25 ते 30% तेल पुरवठ्याला आणि 20% गॅस पुरवठ्याला धोका निर्माण झालाय। ब्रेंट क्रूड ऑइलचे दर प्रति बॅरल $115वर पोहोचले। भारतासारख्या प्रमुख तेल आयातदार देशांच्या आणि कच्च्या मालासाठी बाह्य पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या युरोपीय अर्थव्यवस्थांच्या अडचणी वाढतील। तसंच युद्ध सुरू राहिल्यास भविष्यात जगाला स्टॅगफ्लेशनचा सामना करावा लागू शकतो। म्हणजे एकीकडे महागाई वाढणार आणि दुसरीकडे आर्थिक विकास दर घटणार। अशा वेळी आर्थिक अनिश्चिततेमुळे बँकांचे व्याजदर वाढू शकतात। त्यामुळे गृहकर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेणं कठीण होईल। दुसरीकडे इंधन टंचाईचे चटके सोसत असलेल्या भारतावर युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया। भारतासारख्या विकसनशील देशांमधील सामान्य कुटुंब आपल्या उत्पन्नापैकी 36% रक्कम अन्नावर खर्च करते, तर श्रीमंत देशांमध्ये हे प्रमाण केवळ 9% आहे। अशा वेळी इंधन आणि खतं महागल्यामुळे अन्नधान्याचे भाव वाढतील आणि सामाजिक अस्थिरतेची भीती निर्माण होईल। तसंच कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं प्रत्येक वस्तू महागेल। युद्धामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्यास आशिया आणि आफ्रिकेतील देशांसाठी हे संकट प्राणघातक ठरू शकतं। या मंदीमुळे कोरोना आणि इतर संकटातून सावरणाऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर या युद्धामुळे पाणी फेरलं जाईल। त्यामुळे युद्धाचा फटका विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला बसण्याआधीच युद्धावर तोडगा काढायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।